ब्रिटिशांनी ती 15ची 25 नेली आणि दोन वेगळ्या गुन्ह्यांची दोन वेगवेगळ्या जन्मठेपा सांगितल्या आणि असा निकाल देता यावा म्हणून शासन कोणाचं? ब्रिटिशांचं. गुन्हेगार कोण? सावरकर. गुन्हा झालाय कुठे? इंग्लंडमध्ये. पकडला गेलाय कुठे? इंग्लंडमध्ये. इथं आणून ती केस चालवायची काय गरज आहे? जर ही केस इंग्लंडमध्ये चालवली गेली, लंडनच्या न्यायालयामध्ये जर उभं केलं असतं तर झक मारत त्यांना 15 वर्षापेक्षा जास्त जन्मठेप देताच येत नाही. आणि दोन जन्मठेपा झाल्या, दोन्ही गुन्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या जन्मठेपा झाल्या तरी त्या एकत्रित केल्यावर फक्त 15 वर्षाची जन्मठेप भोगावी लागणार होती. म्हणजे 27 वर्षाच्या मुलाला 15 वर्षाची जन्मठेप. 27 आणि 5 32 आणि 42. 42 वर्षी हा तरुण पुन्हा मुक्त झाला असता आणि हा मुक्त झाला असता तर यांनी मग थैमान घातलं असतं. सावरकर नावाचा विचारच समाजापासून दूर फेकला जावा. सावरकर नावाच्या एका शरीराला आतमध्ये नाही टाकलं. सावरकर नावाच्या धर्म हिंसा तथैवच श्रीकृष्ण अंमलात आणणाऱ्या एका नेतृत्वाला समाजापासून, देशापासून, राष्ट्रापासून दूर फेकलं. म्हणून भारतातलं एकही जेल त्यांना दिसलं नाही. त्यांना जेल शोधावं लागलं. अंदमान सेल्युलर जेल, जिथं संपर्कच तुटला पाहिजे, माणूस मेला जगला कळलंच नाही पाहिजे. नुसते सावरकर आले नाहीत, अख्खी एक सावरकर विचारसरणी समाजापासून दूर गेली. आणि त्याच कालखंडामध्ये मोहनदास करमचंद गांधी मोठे झाले. आता मोहनदास करमचंद गांधींची ही विचारसरणी आहे का? अजिबात नाही. कारण काँग्रेसची स्थापना काय गांधींनी केलेली नाही. गांधी लोकमान्य टिळकांच्या गेल्यानंतर आलेले आहेत. 1919 लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्वाची माळ मोहनदास करमचंद गांधींच्या गळ्यात पडली, जे आफ्रिकेमध्ये अपयशी ठरून इथे आले होते. किती खोटं पसरवतात. गांधीमध्ये आफ्रिकेमध्ये यशस्वी झालेले, अरे यशस्वी झालेला माणूस परत येत नाही, पुढे पुढे जातो. ते अपयशी ठरले. बरं, ते जर यशस्वी असं जर आपण गृहीत धरलं, समजा तो सांगतात ते खरं धरूया आपण काही क्षणांकरता. गांधी यशस्वी ठरले कुठे? आफ्रिकेमध्ये. तर आफ्रिकेत काय स्वातंत्र्याची लढाई होती? नाही. मग आफ्रिकेमधली गांधीची लढाई लढले कुठली? काळ्या पांढऱ्याची, कृष्णवर्णीय, गौरवर्णीय, हा प्रचंड मोठा भेद होता. आतापर्यंत होता. म्हणजे मी क्रिकेटचं मला वेळ आहे, ते क्रिकेट मी बघत असताना साऊथ आफ्रिका क्रिकेट खेळू शकत नव्हती केवळ या वर्णभेदामुळं. हा वर्णभेद ज्या दिवशी दूर झाला त्या दिवशी जागतिक लेवलवर दक्षिण आफ्रिकेला क्रिकेट खेळायची परवानगी मिळाली. इतकं माझ्या डोळ्यासमोर असेपर्यंत दक्षिण आफ्रिकेमधला गौरवर्णीय, कृष्णवर्णीय मतभेद संपलेले नव्हते. जर गांधी तेव्हा यशस्वी झाले 1915-16 काळामध्ये, जर गांधी तिकडे यशस्वी झाले म्हणजे काय? तिथल्या कृष्णवर्णीयांना गौरवर्णीयांचे अधिकार मिळाले. लढा यशस्वी झाला. मग लढा यशस्वी झाला तर नंतर तो नेल्सन मंडेला काय गाढव आहे? तो का मूर्ख आहे पुन्हा त्याच्यासाठी लढायला? आपण लॉजिकल विचारच करत नाही. जी लढाई जिंकले, ज्याच्यासाठी लढले ते जिंकले. आता स्वातंत्र्य जिंकलो आपण 47ला, मग परत स्वातंत्र्याची लढाई लढतो का आपण? नाही ना. मग गांधी जिंकले तर तरी सुद्धा नेल्सन मंडेला म्हणाले नाही नाही नाही, आता ते परत भेदभाव करा, मला परत लढायचंय, मला मोठं व्हायचंय, मला शिक्षा भोगायला पाठवा. अरे काय किती भंपक इतिहास शिकवला जातो. का शिकवला जातो? परत प्रश्नाची, सर्व भारतीय समाजासमोरच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त इतिहासात सापडेल. सावरकरांचा इतिहास अत्यंत लाडका, अत्यंत आवडता विषय होता. सावरकरांचे खूप सुंदर वाक्य आहे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो.
82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ असलेला हा भारत अफगाणिस्तान, इंडोनेशिया पासून पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, भूतान, नेपाळ, चायनाचा काही भाग, अख्खा भारत होता. 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ. आज किती आहे? 32 दशलक्ष. एवढंच शिल्लक राहिलंय. 50 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ आपण गायब केलं, कारण आपण इतिहासापासून दूर गेलो. आता 1929ला ह्या 5 वर्षांचा कालावधी संपायला पाहिजे होता. संपला नाही. पुन्हा 5 वर्षांनी वाढवला. तो परत 34 पर्यंत घेऊन गेले. हा जो उदरनिर्वाह भत्ता होता हा 120 दिला नाही, तो 60 रुपये मिळत होते. 60 रुपयात घर चालवत होते. राजकारणात भाग घ्यायचा नाही, समाजकारणात भाग घ्यायचा नाही, कुठलंही आंदोलन करायचं नाही, काही करायचं नाही. मग करायचं काय? उपयुक्ततावाद हा सावरकरांच्या आयुष्याचा पाया आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून आहे, हा श्रीकृष्णापासून आहे, हा प्रभू श्री रामापासून. उपयुक्ततावाद, उपयुक्त होणं. मी सदैव उपयुक्त कसा होईन, म्हणजे मी उपयोगी कसा पडेन. आता मला इथून इथे आलो मी आणि माझ्यासमोर 3 मार्ग आहेत. मग ह्या मार्गाने 10% उपयोगी पडेल समाजाला, ह्या मार्गाने 20% उपयोगी पडेल, ह्या मार्गाने 40%. तर सर्वात जास्त उपयोगी मी राष्ट्राला कोणापासून पडेन? ह्या मार्गाने. पण या मार्गाने गेलो तर मला खूप यातना सहन कराव्या लागतील. मला त्याची पर्वा नाही. मला राष्ट्रासाठी मी उपयोगी कसा पडेन, तर मी या मार्गाने उपयोगी पडेन. आता अंदमानचं ते पर्व सांगताना मी ते सगळं सांगेन तुम्हाला की ते दयेचे अर्ज काय लिहिले आणि कशासाठी लिहिले. ते आपण शेवटच्या दिवशी जेव्हा सेल्युलर जेलमध्ये जाऊन येऊ त्या दिवशी संपूर्ण अंदमानात कशा शिक्षा भोगल्या काय ते सगळं मी सांगेन. ते मुद्दाम बाजूला ठेवतो. मग सावरकरांच्या डोक्यात आलं, जे लहानपणापासून जो एक छळत होता विचार, हिंदू समाज हा जातींमध्ये विभागलेला आहे. समाजकारणाला बंदी नाही आहे, राजकारणावर बंदी आहे. ब्रिटिशांच्या विरोधात लिहिण्यावर बंदी आहे. पण जो हिंदू समाज आहे आणि हे ब्रिटिशांच्या विरुद्धची ही लढाई आणि देश स्वतंत्र जेव्हा होईल, तो देश स्वतंत्र झाल्यानंतरची फार मोठी लढाई आहे. ती म्हणजे जातीची लढाई. दिसतंय भविष्य. एकमेव असा दूरदृष्टी असलेला माणूस आहे आपल्या भारतामध्ये, ज्याला 30, 40, 50 वर्षानंतरच भारत दिसतो. आणि हे कौतुक मोहनदास करमचंद गांधींनी पण केलं. मी सातत्याने मोहनदास करमचंद गांधी म्हणतो. बिरुदावाली मी बंद केल्या वापरणं. ते एक साधे राजकीय नेते होते, जसे आता आहेत ना शरद पवार, फडणवीस वगैरे असे अनेक. तसेच तो त्या काळातला एक राजकीय नेता होता. आणि जेवढं राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी गलिच्छ खेळतात तसं तेही त्यावेळेला खेळले. आणि एक साधी गोष्ट आहे, ज्या प्रभू श्री रामाला या देशामध्ये जर क्रिटिसाइज केलं जात असेल तर गांधीला का नाही? राम जर काल्पनिक म्हणण्याची हिंमत आहे तर मग गांधींच्या ज्या चुका आहेत त्या चुका म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? कोणाला घाबरतो आपण? मग 24 ते 29, मग ते पुन्हा 5 वर्षांनी वाढवलं, ते 34 पर्यंत घेऊन गेले. मग 34 नंतर ते पुन्हा 5 वर्षांनी वाढवलं आणि अखेर 37 साली सर्व निर्बंधांमधून सावरकर मुक्त झाले. आता इथून खरा राजकीय खेळाला सुरुवात होते. सुभाषचंद्र बोस, तुम्हाला एक गंमत सांगतो, काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष म्हणून प्रसिद्ध होता बरं का. जरी तो हिंदूंचा नव्हता, हिंदूंच्या हिताचं, हिंदूंच्या भल्याचं त्यांनी काही केलं नाही, पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदू पक्ष म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळं काँग्रेसमध्ये सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी अनेक नेते होते.
जे गांधींच्या विरोधामध्ये बोलायचे. त्या सगळ्यांची इच्छा होती की आता सावरकर नावाचा माणूस काँग्रेसमध्ये यावा. सुभाष बाबूने तर त्यांना निमंत्रण दिलं होतं, या आमच्याकडे, या इथे. ह्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे एक 1885ला स्थापन झालेला काँग्रेस पक्ष आहे आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सावरकर मुक्त झालेत 1937ला. काँग्रेसची स्थापना झाली 1885ला. एकमेव असा पक्ष आहे जो ज्याची पाळंमुळं रुजली आहेत, जो मोठा झालाय. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर सगळ्या भारतीयांसमोर पर्याय एकच होता, एकाच पक्ष आणि एकच पार्टी होती, ती म्हणजे काँग्रेस. हिंदू महासभा मृतावस्थेत असल्यासारखी होती, काही कार्यरत फारशी नव्हती, कुठेतरी फुटकळ काहीतरी करत होते. त्यामुळे नॅचरली आता कुणाला, एका सामान्य माणसाला सुद्धा वाटलं की आता मला जरा देशासाठी काहीतरी करायचं की काँग्रेसमध्ये भरती व्हायची. सावरकरांचा धाकटा, सगळ्यात धाकटा नारायणराव सावरकर, तिसऱ्या नंबरचा भाऊ, काँग्रेसचा सभासद होता. काँग्रेस, सावरकर स्थानपतीत असताना काँग्रेसचं काम करत होता नारायणराव सावरकर. कारण त्यावेळेला देशामध्ये दुसरा पर्याय नव्हता. आता कसे 17 पक्ष आहेत, असा कुठला पर्यायच नव्हता. तरी सुद्धा सावरकरांनी काँग्रेसमध्ये जायला नकार दिला. आता काँग्रेसमध्ये जाण्याचे अनेक फायदे डोळ्यासमोर होते. अनेक फायदे म्हणजे रेडीमेड होता ना, रेडीमेड पक्ष होता, रुजलेला होता. काँग्रेसच्या पक्षात जाऊन काँग्रेसमधलं एखादं मोठं पद घ्यायचं आणि त्या पदावर उभं राहून बोलायचं सहज शक्य होतं. आताच्या काळात डिप्लोमॅटिक या नावाखाली सावरकर काँग्रेसमध्ये जाऊ शकले असते. मी कधी कधी शांत, पण मी आंधळा भक्त नाही सावरकरांचा. सावरकरांचा मला पण खूप वेळा राग बी घेतो. कधीतरी मला असं वाटतं की का नसतील गेले तात्या. जर गेले असते तर कदाचित आज हा विरोध झाला नसता. कदाचित गांधींच्या व्यासपीठावर गांधींच्या फिलॉसॉफीच्या विरोधात त्यांच्या समोर बोलायला संधी मिळाली असती. मी विचार करतो आजच्या घडीला इतक्या वर्षानंतर, पण मी असाही विचार करतो की 37 साली आपण 37 साली जाऊन विचार केला पाहिजे. आपण सगळे मुळात आपल्याला कोणाला काही गुलामगिरीच भोगावी लागलेली नाही. आपण सगळे स्वतंत्र भारतात जन्माला चांगल्या कुळातली माणसं आहोत सगळे. आपण आपल्या घरात सुद्धा अत्यंत सुरक्षित वातावरण आहे. कोणी दरिद्री, कोण भयानक, आपण काय असलं काही नाही. सगळे आपण छान जगतो, सुरक्षित जगतो, छान जेवतो, खातो, पितो. आपल्याला कसली तोशीच लागलेली नाही, कसली एक फटका कोणी खाल्लेला नाही आहे. तर आपण हे सगळे विचार शांतपणे एसीत बसून करणं सोपं आहे. पण 37 साली जो माणूस अशी शिक्षा भोगून आलेला आहे, बरं सावरकरांसारखा विद्वान, त्यांच्या विद्वत्तेबद्दल शंका घेणं म्हणजे पाप आहे. पण मी माणूस आहे, त्यामुळे मी दोन्ही बाजूनी सतत विचार करत असतो. इतका भयानक विरोध कदाचित झाला नसता का? कदाचित भिंतींवरती गांधी नेहरूंच्या बरोबर एखाद चुकून कुठेतरी सावरकर लागले असते का? मग माझ्या डोक्यात विचार येतो कसे लागतील. मग तसं लागायचं असते तर गांधींच्या आधी या राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व टिळकांनी केलं होतं. टिळकांचा कुठेच फोटो नसतो. सुभाषबाबू 2दा गांधींना हरवून नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झालेत. सुभाषबाबूंचा कुठेच फोटो नसतो. मग काँग्रेसमध्ये जायला विरोध का केला? रेड कार्पेट टाकून निमंत्रण देत आहेत काँग्रेसचे काही अधिकारी, काही नेते. सावरकर म्हणाले शक्य नाही काँग्रेसमध्ये पाऊल ठेवणं, आणि त्याची कारणं दिली. हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केलाय काँग्रेसने, आणि हा हिंदी राष्ट्रवाद देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. 37 साली बोललाय माणूस. मी मांडलेला प्रत्येक विचार 30-40 वर्षानंतर समाजाला पटतो, रुचतो. एवढी वर्ष थांबायची माझी तयारी आहे. 37 साली बोललेला शब्द 10 वर्षांनी 47ला खरा ठरला.
हा हिंदी राष्ट्रवाद देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस पक्षाची स्थापनेपासूनच काँग्रेस हा एक प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्याचा अभ्यास केलेला माणूस आहे विनायक दामोदर सावरकर. आता या काँग्रेसची स्थापना आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. काँग्रेसची स्थापना एकाही भारतीयाने केलेली नाही. सर ॲलन ह्यूम नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केली. आता ब्रिटिश अधिकाऱ्याला ब्रिटिशांचंच राज्य भारतात चालू असताना ब्रिटिशांच्या राज्यापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संघटना स्थापन करावीशी का वाटेल? गरज नाही ना काही. बरं नुसती 85 साली स्थापन केली नंतर भारतीयांच्या हातात दिली असं नाही आहे. 1905 1906 पर्यंत चिटणीस अध्यक्ष पदावर ब्रिटिश अधिकारी आहेत. पहिले सलग 3 ब्रिटिश अधिकारी आहेत. चौथे पहिले भारतीय आले दादाभाई नौरोजी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारायला. अरे जे ब्रिटिश राज्य करतायत, ब्रिटिशांना वर्षानुवर्ष युगानुयुग राज्य करायचे, त्यांचा सूर्य मावळतच नाही असं जिथे म्हटलं जातं, त्याच ब्रिटिशांचा एक अधिकारी त्याच ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी पक्षाची स्थापना कशाला करेल? आपण विचार नाही करत. मला ह्या गोष्टीच माहीत नसतात. छोटी छोटी उदाहरणं देतो मी. इथे बऱ्याच बायका आहेत. तुम्ही दिवसामध्ये एक गोष्ट किचन मध्ये गेलात स्वयंपाकघरामध्ये की काही करून एका वस्तूशी खेळ खेळता आणि एक वस्तू तुम्ही गॅसवर ठेवताच ठेवतात. त्याचं नाव आहे प्रेशर कुकर. बाकी काही केलं नाही तरी कुकर लावायलाच लागतो दिवसात एकदा. या कुकरमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला आहे माहिती? त्याचा भाग शिट्टी. त्याची एक टेक्नॉलॉजी आहे. हे उदाहरण दिलं ना की नेमकं याचं कनेक्शन आपण भारताशी लावू आणि काँग्रेसशी लावू, तुमच्या लक्षात येईल बरोबर. एक टेम्परेचर आहे, एक सेट केलेलं टेम्परेचर आहे प्रेशर कुकर मधलं. एक उदाहरणार्थ एक 40-50 डिग्री पर्यंत तापलं, त्याच्यानंतर तेव्हा ते त्याच्या पुढे जातं, मर्यादा ओलांडून तेव्हा शिट्टी वर जाते आणि ते बाहेर पडतं. टेम्परेचर खाली येतं, शिट्टी खाली येते, पुन्हा आतला तांदूळ शिजायला सुरुवात होते. बरोबर आहे. आता प्रेशर कुकरच्या जागी फक्त भारत आणा. आता या भारतामध्ये 1818 1820 मराठेशाही संपल्यानंतर ब्रिटिशांचं साम्राज्य प्रस्थापित झालंय आणि अशा पद्धतीने त्यांनी हे साम्राज्य निर्माण केलंय आणि राज्य केलंय की भारतीयांच्या मनामध्ये 100% न्यूनगंड तयार झालाय की आम्ही भारतीय आहोत म्हणजे आम्ही मूर्ख आहोत. जगात भारतीय असणं हा गुन्हा आहे. जगात हिंदू म्हणून जन्माला येणं हे पाप आहे. खूप भयंकर पाप केलेली असणार म्हणून आम्ही भारतात जन्माला आलो. खूप भयंकर काय काय आम्ही केलेलं असणार म्हणून आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो. आणि हे जे ब्रिटिश आहेत, हे गोरे आहेत, हे परमेश्वराने निर्माण केलेले आहेत आमच्या भल्यासाठी, आमच्या हितासाठी. राज्य करणं हे फक्त आणि फक्त ब्रिटिशांचंच काम आहे. आमच्या एवढा गावंढळ समाज जगात कोणी नाही. आमच्याकडे एकही शास्त्रज्ञ नाही, आमच्याकडे एकही विद्वत्ता माणूस नाही, आमच्याकडे ज्ञान नाही, आमच्याकडे विज्ञान नाही, आमच्याकडे काही नाही. आम्ही एक दलिद्री रानटी अवस्थेत जगणारी घाणेरडी माणसं आहोत असा 100% विश्वास भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये ब्रिटिश यशस्वी झाले. त्याच्यासाठी त्यांनी फक्त 2 गोष्टी केल्या. सावरकरांचं सुंदर वाक्य आहे, राष्ट्र एखादं संपवायचं असेल तर राष्ट्राची सगळ्यात पहिल्यांदा घाला घालायचा असतो त्या राष्ट्राच्या भाषेवर. भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो आणि धर्म संपला की राष्ट्र आपोआप संपतं. भारत हा अत्यंत ज्ञान विज्ञानाने संपन्न असा देश आहे. खऱ्या अर्थाने तर सोन्याचा दूर म्हणजे खरंच सोनं कोणी चुलीत घालत नव्हतं.
सोन्याचा धूर ही एक कवी कल्पना आहे की घराघरामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम जन्माला येत होते, घराघरामध्ये एक एक फिलॉसॉफर जन्माला येत होते. इतकं ज्ञान विज्ञान. मग जगाला भारताने काय काय दिलं? जगाला सगळंच दिलं. म्हणजे इंग्लंड या देशामध्ये, इंग्लंड देशातली पहिली शाळा जेव्हा उभी राहिली तेव्हा भारतामध्ये 12 विश्वविद्यालय होती. एकेका विश्वविद्यालयामध्ये 8-8, 9-9 लाख ग्रंथ होते. वेद निर्माण केले, उपनिषद निर्माण केली, पुराण निर्माण केलं. मोठमोठ्या शस्त्रक्रिया निर्माण करणारा भारत आहे. गणित सांगणारा भारत आहे. 14 विद्या 64 कला सांगणारा भारत आहे. जग रानटी अवस्थेत होतो तेव्हा एक सुजलाम सुफलाम अशी एक सुंदर संस्कृती इथं नांदत होती. हे जे सगळं ज्ञान विज्ञान आहे, हे जे सगळं यांचं वैभव आहे, हे एका भाषेत आहे, संस्कृत. भाषा उखडून फेकली पाहिजे. आणि ही जबाबदारी मॅकॉले नावाच्या अधिकाऱ्यावर. मॅकॉलेने अभ्यास केला, हुशार माणूस. 1820, 1825 नंतर इंग्लंडनी, ब्रिटिशांनी भारतामध्ये जी शिक्षण व्यवस्था राबवायला सुरुवात केली त्याच्यातून संस्कृत हद्दपार केली. पुढच्या पिढ्यांना ज्या 1820-25 नंतर ज्या मुलं शाळेमध्ये भरती व्हायला लागली तिथल्यापासून एकाही मुलाला संस्कृत येईन असं झालं. लिहिता येत नाही, वाचता येत नाही. जेव्हा तुम्हाला एक भाषाच येत नाही तेव्हा त्या भाषेतलं कितीही पुस्तकं समोर ठेवा, तुम्हाला ती वाचता येत नाही. मग ही सगळी पुस्तकं, यातलं सगळं ज्ञान युरोपामध्ये नेऊन त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करून ते तुमच्यावर बोडक्यावर मारलं. 1820-25 नंतरच्या सगळ्या पिढ्यांना इंग्रज मोठे वाटायला लागले. फ्रॉइड मोठा वाटायला लागला, आइन्स्टाईन मोठा वाटायला लागला, गॅलिलिओ मोठा वाटायला लागला, शेक्सपियर मोठा वाटायला लागला. गुरुत्वाकर्षणाचा शोध, अरे बापरे, पृथ्वी गोल आहे, गॅलिलिओने सांगितलं. अरे अरे, जगामध्ये जे पहिलं पुस्तक लिहिलं ना, जगातला पहिला ग्रंथ ऋग्वेद, या पहिल्या पुस्तकात हे सगळे उल्लेख आहेत. गुरुत्वाकर्षणापासून, पृथ्वी गोल आहे पासून, अणुबॉम्ब पासून, गाड्या बनवण्यापासून, विमान बनवण्यापासून, गणितापासून, 14 विद्या 64 कलांपासून, मोठमोठ्या शस्त्रक्रियेपासून, 4-4 मजली इमारती बांधण्यापासून. पण जर संस्कृत वाचलं तरी सगळं तुम्हाला कळणार, तुम्हाला सार्थ अभिमान वाटणार. संस्कृत गायब, संस्कृत गायब झाली, सगळं वाचन संपलं. हे सगळं इंग्रजीमध्ये आणलं. आम्हाला योग साधनेच्या ऐवजी योगा कळायला लागला. न्यूटन म्हणतो वरचं फळ खाली येतं. हा विचार कधी आमच्या मनालाच ठेवला नाही. अरे वरचं फळ खाली येतं पण साला खालचं वर कसं जातं हे कोणीतरी सांगितलं असेल ना. एक पद्धतीचा विचारच आम्ही केला नाही. आम्ही गावंढळ बनलो. आम्ही ते सांगेल तसं करत गेलो. आणि सगळ्यात गंमत, जी भाषा तुम्ही बोलायला लागता ती संस्कृती तुम्ही नकळतपणे अंगीकारायला सुरुवात करता. नकळतपणे त्या भाषेतली फिलॉसॉफी तुम्हाला लक्षात यायला लागते. त्या भाषेचं साहित्य तुम्ही वाचायला लागता. तुम्हाला त्या भाषेतले साहित्यिक जगातले सगळ्यात मोठे वाटायला लागतात. आणि तुमच्या मनामध्ये भारतीय असण्याचा न्यूनगंड तयार होतो. हे करण्यात पुढच्या 15-20 वर्षात अत्यंत यशस्वी झाले. आणि मग सुखेनैव राज्य सुरू झालं. आणि या सुखेनैव प्रेशर कुकरमध्ये त्यांना हवं तसं अन्न शिजू लागलं.
त्यांना हवं तेव्हा ते म्हणतील ती डाळ शिजायची, म्हणतील तो तांदूळ शिजायचा. मग या प्रेशर कुकरचं बऱ्याच कालखंडानंतर एकदा टेम्परेचर वाढलं. त्या टेम्परेचरचं नाव होतं वासुदेव बळवंत फडके. ब्रिटिशांच्या एवढं लक्षात नाही आलं, ठीक आहे, इट्स ओके, दाबून टाकू. पण त्या एका चिंगारीतून असंख्य चिंगाऱ्या तयार झाल्या. त्या वासुदेव बळवंत फडचांचा जो निखारा होता त्याच्यातून एक मोठा अग्नी प्रज्वलित झाला. त्याचं नाव बाळ गंगाधर टिळक. त्या बाळ गंगाधर टिळक नावाच्या अग्नीमधून चापेकर बंधू तयार झाले. चापेकर बंधूंच्या अग्नीमधून एक भयंकर मोठा वणवा पेटला. त्याचं नाव विनायक दामोदर सावरकर. ब्रिटिशांच्या लक्षात आलं या प्रेशर, भारत नावाच्या प्रेशर कुकर मधली हवा तापायला सुरुवात झाली. वारंवार तापते, याला शिट्टी बसवली पाहिजे. ह्यांच्यातलाच एक माणूस यांचं नेतृत्व करायला उभा राहील, ह्यांच्यातूनच एक शिट्टी निर्माण होईल. ती फार घातक असेल आपल्यासाठी. पुन्हा एकदा 1857चं स्वातंत्र्य समर घडू शकतं जर ह्यांच्यातलाच एक माणूस उभा राहिला तर. आपल्यातला एक माणूस ह्यांच्यासाठीच उभा आहे असा भास निर्माण करायचा, म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आता कुठलाही पक्ष, कुठलाही पार्टी जेव्हा उभी राहते त्याची एक तत्व प्रणाली असते, त्याचा पाया असतो. कुठल्या विचारसरणीवर हा पक्षाची पुढची वाटचाल आहे. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववादी, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी विरोधावलीच होती. आता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काय शाहू फुले आंबेडकरांचे विचार पोचवायचे, बस. विचार काय वगैरे त्याच्याशी घेणं देणं नाही, बोलताना बोलायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूंच्या हिताचं, कल्याणाचं काय ते काम करत राहायचं. सिंपल विचारसरणी. राजकारणात भाग घ्यायचा नाही, फक्त समाजकारणासाठी आपली संघटना आहे. असं काँग्रेस स्थापना झाल्यावर त्याची एक विचारसरणी पाहिजे. ब्रिटिशांचा भारताचा प्रचंड अभ्यास आहे. छत्रपती शिवाजींच्या काळापासून ब्रिटिश आलेले आहेत. साम्राज्य प्रस्थापित 1818 नंतर झालंय. ब्रिटिश तेव्हा नाही आले, ब्रिटिश तेव्हापासून आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून. अभ्यास चालू आहे भारताचा, भारतीय संस्कृतीचा, हिंदू संस्कृतीचा, हिंदूंच्या ज्ञान विज्ञानाचा. जेव्हा संपूर्ण साम्राज्य प्रस्थापित झालं तेव्हा आपले शस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली. पहिलं संपवलं भाषा, भाषा संपली, संस्कृती संपली. तुम्हाला तुमचं काय आहे हे कळेनासच झालं. सूडबुड आली, नकळतपणे भाषेप्रमाणे कपडे परिधान करायला सुरुवात झाली. साधा एक प्रयोग करून बघा. एखाद्या मुलीला सांगा रोज सकाळपासून वेदमंत्र म्हणायचे, वेदमंत्र अर्थासहित समजून घेऊन म्हणायचे, आणि मग तिच्या समोर 1-2 महिने, 2, 4, 6 महिने तिला सातत्याने सगळ्या आपल्या वेदांची, उपनिषदांची शिकवण दिल्यानंतर तिच्या समोर 2 प्रकारचे कपडे ठेवा. एक हिंदुस्थानी छान साड्या ठेवा आणि एकदम शॉर्ट बीट घालतात तसं ठेवा. ती नकळतपणे साडीत उचलेल. आणि सतत इंग्रजी बोलत राहिलात, सतत इंग्रजी भाषेमधलं सगळं, त्यामुळे इंग्रजी, युरोप याची सगळ्याची तुम्हाला ऑटोमॅटिक आवड निर्माण झाली. त्यांच्यासमोर साडी आणि ठेवा, ती बरोबर ती पॅन्ट घालेल. भाषेप्रमाणे आपलं विचारसरणी बदलते, भाषेप्रमाणे साहित्य बदलतं, भाषेप्रमाणे सगळ्या उपचारांवर परिणाम व्हायला लागतो. मांडी घालून जेवायला बसणं हे सायंटिफिक दृष्ट्या योग्य आहे. तिथून डायनिंग टेबलवर आलो का, इंग्रजी भाषा अवलंबली. भारतीय पद्धतीप्रमाणे शौचाला बसणं हे एक प्रकारचं आसन आहे, ते योगासनांमधलं आसन आहे. कुठली वेगळं प्रेशर द्यावं लागत नाही. खूप आजारी असतात ना माणसं, त्या आजारी माणसांना चेक करण्यासाठी जे जुने चांगले डॉक्टर आहेत ते भारतीय पद्धतीने टॉयलेटला जा म्हणून सांगायला सुरुवात करतात. बारामही 24 तास वाहणाऱ्या 7 नद्या या सप्त सिंधूंच्या काठावर उभा राहिलेला हिंदू समाज
जे नद्या कधी आटतच नाहीत. इंग्रजी भाषेमुळं नदीपासून म्हणजे पाण्यापासून टिश्यू पर्यंतचा प्रवास झाला. काही गरज नाही आपल्या घरामध्ये टॉयलेटमध्ये टिश्यू ठेवायची. ठेवायला लागलो. अत्यंत पद्धतशीरपणे भारतीयांना पोखरलं गेलं. हे सगळं करत असताना सर्व गोष्टींचा अभ्यास चालू आहे. त्या भारतामध्ये राहिलेल्या मुसलमानांचा अभ्यास चालू आहे, हिंदूंचा अभ्यास चालू आहे. आता हा जो काँग्रेस पक्ष निर्माण केला, या काँग्रेस पक्षाची जी विचारसरणी आहे, ह्या विचारसरणीला कधीही यश मिळणार नाही अशी विचारसरणी असली पाहिजे. मग ती हिंदू राष्ट्रवाद जर आपण जर स्वीकारला काँग्रेसनी, तर फक्त हिंदू समाज या काँग्रेसमध्ये येईल. मुळात 90% हिंदूच आहेत. ते 90% येतील, हिंदूंच्या प्रमाणे राज्य करतील, देशाला स्वातंत्र्य मिळेल. असं नाही व्हायला पाहिजे. आपण शिट्टी कशाला लावले? प्रेशर कुकर कधी फुटूच नये, भारताला कधी स्वातंत्र्यच मिळू नये, ह्या उद्देशाने लोकांच्या डोळ्यात धुळफेक करून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे. मग त्याला कधीच यश मिळणार नाही अशी विचारसरणी, मग ती हिंदी राष्ट्रवाद. कारण हे हिंदू आणि मुसलमान किती काळापासून आहेत. मोहम्मद घौरीचं आक्रमण किती 100 वर्ष झाले. 700-800 वर्ष मुसलमान या देशावर आक्रमण करून इथे राहतोय. पण हा कधीही हिंदूंचा होऊ शकला नाही. हा हिंदूंचा होऊ शकत नाही कारण त्यांच्या इस्लामिक त्यांचे ग्रंथ त्यांना दुसऱ्या धर्मियांबरोबर प्रेमानं वागण्याची परवानगीच देत नाही. मग या राष्ट्रीय काँग्रेसला कधी यश मिळू नये असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपलं देशावरचं राज्य तसंच टिकून राहावं, स्वातंत्र्यच कधी मिळू नये असं जर वाटत असेल, तर मग हे हिंदू मुस्लिम भाई भाई या विचारसरणीवर हा पक्ष उभा राहायला पाहिजे. जे कधी भाई होऊच शकत नाहीत पण ते भाई आहेत असा भास निर्माण करायचा. आणि म्हणून हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. या सगळ्याचा अभ्यास विनायक दामोदरने केला आहे. आणि म्हणून सावरकर काँग्रेसमध्ये यायला नकार द्यायचं पहिलं कारण हिंदी राष्ट्रवाद, हिंद मुस्लिम भाई भाई, ह्याच्यातून मुसलमानांच्या पराकुटीच्या लांगुल चालनाची सुरुवात होते. हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे. जगाचा नियम आहे, जगाचा नियम आहे की ज्या देशामध्ये ज्या धर्माचे लोक बहुसंख्य असतात तो देश त्या धर्मियांचा असतो. त्या देशाचे कायदे कानून, त्या देशाचं संविधान, त्या देशाची घटना ही त्या बहुसंख्य धर्मियांच्या भल्याचा हिताचा विचार करून बनवली जाते. मग भारत हिंदूंचा कसा नाही होऊ शकत? हा काँग्रेस, हा हिंदी राष्ट्रवाद कधीही भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही. भारताला हिंदू राष्ट्र व्हायलाच पाहिजे. भारत हा हिंदूंचाच आहे. पृथ्वी तलावरती 195 देश आहेत, त्यातला एकमेव असा देश आहे जो हिंदू स्वतःचा देश म्हणू शकतात. हे एकमेव, ही जमीन माझी आहे. तुम्ही 100 वर्ष जाऊन अमेरिकेत स्थायिक व्हा, तिथलं ग्रीन कार्ड घ्या, तिथलं ऑस्ट्रेलियाचं घ्या, रशियाचं घ्या, पण ते कधीही तुम्ही त्या देशाचे नसता. मरेपर्यंत 200 वर्ष अमेरिकेत राहिलात तरी तुम्ही भारतीयच असता, तुम्ही दुय्यम नागरिकच असता. कधीही ट्रम्प तुम्हाला विमानात बसेल पाठवून देईल. कुठली नोकरी धंदा कुठेही पहिला अमेरिकन माणसाचा फर्स्ट प्रेफरन्स असतो. उरलेल्या जागेमध्ये तुम्ही परदेशातनं आलेले लोक असतात. एकमेव भारत आहे जिथे हिंदूंचं हक्काचं ठिकाण आहे. सप्त सिंधूच्या काठावर आलेले हे हिंदू, आणि हे हिंदू राष्ट्रच असायला पाहिजे. इथं हिंदू राष्ट्रवादच जपला गेला पाहिजे. आणि हिंदू राष्ट्रवाद जपण्यासाठी काँग्रेस काही कामाची नाही. या काँग्रेसचा जो प्रवास झालेला आहे 1885 पासून 37 पर्यंत, हा देशाच्या विभागणीकडे अत्यंत वेगानं निघालेला आहे.
देशाची विभागणी झाल्याशिवाय हे थांबणार नाहीत. अशा पापाचा मला धनी व्हायचं नाही. मला राजकारणात पुन्हा उतरायचंच आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी मारायचीच आहे. मग मी दुसरी चूल पेटवीन. फार फार मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. समोर असे दोन मार्ग आहेत. एका मार्गावर शून्यातून सगळं निर्माण करायचं आहे आणि एक प्रस्थापित झालेला आहे. 50-52 वर्ष प्रस्थापित आहे. इथं गेलं तर आयत्या वेळावर नागोबासारखं जाऊन डायरेक्ट व्यासपीठावरच्या खुर्चीत बसायला मिळणार आहे. डायरेक्ट ब्रिटिशांबरोबर संवाद साधता येणार आहे. डायरेक्ट घराघरामध्ये फोटो लागणार आहे. डायरेक्ट तुम्ही नेतृत्व मिळणार आहे. डायरेक्ट तुम्ही देशाचे नेते व्हायची तुम्हाला संधी मिळणार आहे. नाही, या विचारसरणीच्या पक्षात मी येऊ शकत नाही. याने हिंदू राष्ट्राचं एक कणही भल होणार नाही आणि मुसलमान कधी आमचे होऊ शकत नाहीत. त्यांचा धर्मग्रंथ त्यांना आमचा होण्याची परवानगीच देत नाही. त्यांचा धर्मग्रंथ कुराण, त्यांचे इस्लामिक डिक्शनरी यामध्ये जगाचीच विभागणी 2 भागात केली आहे, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. ज्या भूमीवर मुसलमान राहतात आणि राज्यकर्ते मुसलमान आहेत तो प्रदेश पृथ्वीवरचा, तो भूभाग पृथ्वीवरचा दारुल इस्लाम आहे. आणि ज्या भूमीवर मुसलमान राहतात पण मुसलमान राज्य करत नाहीत तो सगळा भूभाग हा दारुल हरब आहे. म्हणजे भारत, इंग्लंड, रशिया, फ्रान्स, जर्मनी हा सगळा दारुल हरब आहे. आणि या दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणं हे प्रत्येक जगातल्या मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि हे करण्यासाठी तुम्ही कुठलाही मार्ग अवलंबू शकता. त्या मार्गाला जिहाद म्हणतात. आणि त्या जिहाद मध्ये जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात. आणि असा गाझी अल्लाहला प्यारा असतो, मग त्याला जन्नत प्राप्त होते वगैरे वगैरे वगैरे. इस्लाम धर्मग्रंथांमध्येच ही शिकवण दिली जाते. ही शिकवण 2-2.5 वर्षाच्या पोरापासून दिली जाते. हा 2-2.5 वर्षाच्या पोराला मदरशांमध्ये हे शिकवलं जातं. मग तो उद्या एज्युकेशन आपल्यासारख्या शाळांमध्ये जरी आला आणि तो जरी डॉक्टर झाला, जरी तो इंजिनियर झाला, जरी तो आर्किटेक्चर झाला, तरी त्याच्या डोक्यामध्ये अंतिम ध्येय एकच आहे की जगाचं दारुल इस्लामीकरण करणे. मग या दारुल इस्लामीकरणासाठी त्याच्या मेडिकल सायन्सचा तो वापर करतो, त्याच्या इंजिनिअरिंगचा तो वापर करतो, त्याच्या आर्किटेक्चर जो काय शिकतो त्या सगळ्या शिक्षणाचा उपयोग फायनली कुठे करायचा आहे? दारुल हरब टू दारुल इस्लाम. म्हणून दिल्लीतल्या बॉम्बस्फोटामध्ये सगळे डॉक्टर होते. मला नाही आश्चर्य वाटलं. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. जे भ्रमात आहेत, गरिबीमुळं मुसलमान मुलं जातात. सी 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 जगातले सगळे मोठे टेररिस्ट हे उच्च विद्याविभूषित आहेत, उत्तम शिकलेली लोक आहेत, लादेन पासून सगळे. ह्या सगळ्याचा अभ्यास ह्या विनायक दामोदर सावरकरने केला. आणि या सगळ्याच्या विरोधात माझा भारत वाचवण्यासाठी काँग्रेसमध्ये जाऊन चालणार नाही. आणि मग ज्या पक्षाला काही व्हॅल्यू नाही अशा एका हिंदू महासभा नावाच्या पक्षामध्ये ते सामील झाले. त्याचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवलं आणि मग हिंदू महासभा म्हणजे पुनरुत्थान झाल्यासारखी उभी राहिली. आता गंमत बघा, 1885 पासून या देशामधल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक माणसाला असं जर देशासाठी मला काहीतरी करायचंय काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचं. नकळत तुम्ही ती विचारसरणी पण अवलंबायला सुरुवात करता. हिंदू मुस्लिम भाई भाई, मुसलमान वाईट नसतात, मुसलमान चांगले असतात. दुसरी विचारसरणी काँग्रेसची, मुसलमान आपल्या सोबत येत नाहीत तोपर्यंत देश स्वतंत्रच होऊ शकत नाही. हिंदी राष्ट्रवादाचा एक भयानक परिणाम भारतीयांवर झाला की जे 10% मुसलमान आहेत ते सोबत आलेच पाहिजेत, कारण 800 वर्ष ते राहत आहेत.
आम्ही सगळे एकत्र राहतो. वर्षानुवर्ष मी आमच्या बाजूला मुसलमान राहतात, आम्ही सगळे एकोप्याने राहतो. त्यामुळे हा देश जेवढा माझा आहे तेवढा त्यांचाही आहे. मग देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाईमध्ये ते आलेच पाहिजे. ते आले नाही तर आपण कसे जिंकणार? सावरकर म्हणतात का नाही जिंकणार? औरंगजेबाला हरवायला कुठले मुसलमान आले होते? हुणांना हरवायला कुठलेही मुसलमान आले होते? हुणांचं आक्रमण झालं, हरवलं ना आपण त्यांना. शकांचं आक्रमण झालं, हरवलं ना आपण त्यांना. तेव्हा काय मुसलमान होते का सोबत? ग्रीकांचं आक्रमण झालं, हरवलं ना. पोर्तुगीजांचं झालं, हरवलं ना. ब्रिटिशांचं झालं, हरवलं ना आपण. रावणाला रामाने हरवलं ना. कौरवांना अर्जुनानी पांडवांनी हरवलं ना. मुसलमान होते का सोबत? त्यांची साथ घेतल्याशिवाय आम्ही जिंकूच शकत नाही. ही कुठली विचारसरणी आहे? ही विचारसरणी 50 वर्ष रुजवली भारतीयांच्या मनात. असा एक रुजलेला पक्ष, बळकट झालेला, मोठा झालेला, देशभर पसरलेला पक्षासमोर 37 साली पहिल्यांदा सावरकर नावाच्या माणसाने एक पर्याय निर्माण केला. आता अंदमान सारखी एक भयानक काळ्या पाण्याची शिक्षा भोगून भोगून, अनन्वित यातना भोगून शरीराची चाळण झालेला हा 54 वर्षाचा माणूस पुन्हा एकदा उभा राहिला. शरीर कसं साथ देणार? 1937 ची दळणवळण व्यवस्था डोळ्यासमोर आणा. पुण्यामधल्या एका माणसाला लाहोरमध्ये सभा घ्यायला जायची, पुण्यामधल्या एका माणसाला केरळमध्ये सभा घ्यायला जायचे, पुण्यामधल्या एका माणसाला अयोध्येमध्ये सभा घ्यायला जायचे, हैदराबादमध्ये सभा घ्यायला जायचे, जम्मू काश्मीरमध्ये सभा घ्यायला जायचे. कशी जात असेल तो? बरं, अशा पक्ष निवडलाय ज्या पक्षाच्या पाठीमागं कसलंच पाठबळ नाही, ना पैशाचं ना कार्यकर्त्यांचं. पण देशाला उच्च स्तरावर न्यायचं, या देशाचे तुकडे काँग्रेसवाले 100% तुकडे करणार आणि हे तुकडे बसून मला देश वाचवायचा आहे बस. जीवाच्या आकांताने माणूस फिरायला सुरुवात झाली. 37 ते 46 फक्त 9 वर्ष मिळाले. इतकं थकलेलं शरीर, कित्येक वेळेला सभा रद्द व्हायच्या. कसे जात असतील तुम्ही? 37 सालची दळणवळण व्यवस्था डोळ्यासमोर आणा आणि खिशामध्ये पैसे नसलेला एक दरिद्री पक्ष, आर्थिकदृष्ट्या दरिद्री पक्ष. आताच्या भाजपसारखा श्रीमंत पक्ष नव्हे, विमानाने वगैरे चाललेत नाही. बरं, आतासारखं रेल्वेचं जाळं बिळ असं काही नव्हतं. कसे जात असतील? इमॅजिन करा ना तुम्ही. कुठली एसटी होती, कुठलं काय होतं? इथून लाहोरला जायचे. लाहोरला हिंदू महासभेची सभा. त्या सभेमध्ये जाऊन तिथल्या लोकांना हा काँग्रेस कसं तुमचं वाटोळं करणार आहे, देशाचे कसे तुकडे करणार आहे हे सांगायला माणूस धडपडतोय. पण देश केवढा मोठा आहे. तेव्हाचा बांगलादेश पण आतमध्ये आहे, तेव्हाचा पाकिस्तान पण आतमध्ये आहे. फक्त 9 वर्ष मिळाले. या प्रवासामध्ये असंख्य वेळेला आजारी पडायचे, नाना तऱ्हेच्या अडचणी निर्माण व्हायच्या, पैसे नसायचे. कार्यकर्ते कसे तरी करून कुठून तरी त्यांचं इथून पुढे तू नेऊन सोड, तिथून पुढे ते नेऊन सोडतील, असं करत करत कधीतरी 7-8 दिवसांनी तिथे पोहोचला माणूस. पोहोचल्यानंतर 1 लाखाची सभा ती झाली. तिथून परत निघाले. तिथल्या कार्यकर्त्यांना पुढचं काम दिलं, तिथून परत पुढे निघाले. फक्त 9 वर्ष. आणि 1885 ते 37 52 वर्ष. 52 वर्ष नसानसामध्ये भिनलेला काँग्रेस विरुद्ध एक नवशिखा. काँग्रेसच चुकीचं आहे म्हणणारा. इतकी वर्ष वाहणारी नदी आहे, ही नदी तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाणार आहे असं सांगायला अचानक एक माणूस आला. कसं पटणार? किती लोकांपर्यंत पोचू शकले असतील तात्या? नाही पोचू शकले. आपलं जे बस्तान बसलेलं आहे ना, हे बसलेलं बस्तान इतकी वर्ष याला विरोधच करणारा कोणी नाही. अचानक एक माणूस उभा राहिलाय.
लक्षात आलं काँग्रेसच्या डोक्यात सावरकर का गेले अजून पण जात नाही. अजून पण ती भीती वाटते, कारण त्यांनी ते 9 वर्ष जे जे सांगितलं ते सगळं खरं ठरलं. सगळं खरं ठरलं, शब्दन शब्द खरं ठरला. आणि जे जे गांधी नेहरूंनी सांगितलं ते सगळं खोटं ठरलं. त्या देहाचे तुकडे होतील पण मी देशाचे होऊ देणार नाही. देह तसाच शाबूत राहिला, देश तुटला. सावरकरांना म्हणतात द्विराष्ट्रवाद. कुठला द्विराष्ट्रवाद? सर सय्यद अहमदने 1860ला त्या अलीगड युनिव्हर्सिटीच्या भाषणात सांगितलं होतं की या देशामध्ये हिंदू मुसलमान एकत्र कधीच राहू शकत नाही. काफिरांच्या बरोबर आम्ही राहूच शकत नाही, आम्हाला अलाउडच नाही ते. आणि हा भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा हिंदूंचं राष्ट्र येणार, जे आम्हाला मान्य नाही. आणि मग जर ते हिंदूंचं राज्य येणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही, मग आम्हाला आमचा देश पाहिजे. द्विराष्ट्रवादाचे जनक सर सय्यद अहमद आहेत. ते खापर एक नालायक काँग्रेसवाले सावरकरांवर फोडतात. सावरकरांनी 37 साली त्याचा पुनरुच्चार करून सांगितलं लोकांना जागृत करण्यासाठी, 2 राष्ट्र जगतायत आपल्या देशात, वस्तुस्थिती आहे. भोळसटपणाने राहू नका. हून आक्रमण करायला आले, एवढं सगळं सुंदर देश आयला लुटूया म्हणून आले आणि या देशाच्या या संस्कृतीच्या प्रेमात पडले आणि इथलेच होऊन गेले. मशक आले इथलेच होऊन गेले, ग्रीक आले इथलेच होऊन गेले, मुसलमान आले इथले कधीच झाले नाहीत. जे 800 वर्षात झालं नाही ते आता कसं शक्य होईल? झालं का 79 वर्ष भारताला झाली? झाले का एक झालो का आपण? होऊ शकत नाही. 37 साली हे सगळे धोके ओळखलेत माणसाने आणि माणूस आक्रोश करून सांगतोय. आमच्या लोकांना कळलंच नाही. दुर्दैव हिंदुस्थानचं आणि हिंदूंचं. आणि 46च्या निवडणुकीमध्ये 3 पक्षीय निवडणूक, एकीकडे काँग्रेस, एकीकडे हिंदू महासभा. काँग्रेस गांधींच्या नेतृत्वाखाली, हिंदू महासभा सावरकरांच्या नेतृत्वाखाली आणि मुस्लिम लीग जिन्नाच्या नेतृत्वाखाली. मुस्लिम लीग म्हणते आम्हाला निवडून द्या, तुम्हाला हक्काचा देशच देतो. गांधी म्हातारा माणूस सांगतोय, ज्या माणसाबरोबर 1920 पासून आपण चालत आलोय, 17 वर्ष ज्याच्या मागामागं चाललोय. सावरकरांना विचारतात तुम्ही राष्ट्रीय अंदमान नंतरचं स्वातंत्र्यासाठीचं काय कार्य केलं? मी काँग्रेसला विचारतो, अख्ख्या कारकिर्दीत काँग्रेसचं कुठलं कार्य आहे? 3 आंदोलन आहेत, 3ही अपयशी आहेत. 1 ते 42ला चले जाओ पूर्ण अपयशी, कारण अर्धा काँग्रेसच त्यांच्या बरोबर नव्हता. 1 ते सायमन परत जा आणि 1 मिठाचा सत्याग्रह. कुठलं यश मिळालं? कुठल्या आंदोलनामुळं देश स्वातंत्र्याच्या दृष्टीने 1 पाऊल आपण पुढे टाकलं? कधीच नाही, कधीच नाही. पण त्यांना प्रश्न विचारले जात नाही. प्रश्न फक्त सावरकरांना विचारले जातात. भीती निर्माण झाली आहे. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले ना, तिथून हे सुरुवात झाली. तिथूनही सावरकर विचारसरणी डोकं वर काढते की काय, आणि हे जर वर आले तर हिंदू जागृत होतील. कारण हे खरा इतिहास सुरुवात करतील सांगायला, आणि खरा इतिहास सांगायला सुरुवात केली की हिंदू जागृत व्हायला सुरुवात होणार. मला जर 24 तास हे जन्माला आल्यापासून मला हेच सांगितलं की माझा बाप चोर आहे, खोटं, तर मला ते खरं वाटायला लागतं. मग मी हळूहळू माझं नाव लावतच नाही वडिलांचं. तर मला तसंच सांगितलं गेलं. त्या दिवशी मला सांगितलं, अरे सगळं मूर्खपणा, तुझा बाप काय होता? आणि मग ते बापाचं सगळं वैभव मला जेव्हा सांगायला लागतील ना, तेव्हा मी जागू होईन आणि मी ठणकावून सांगेन, हो यांचा मी मुलगा आहे. हे होऊ द्यायचं नाही. आणि हे होईल सावरकर नावाची विचारसरणी मोठी झाली तर. आणि ती वाजपेयी नंतर हळूहळू सुरुवात झाली. पण त्याच्या आधी एवढा सावरकर विरोध नव्हता, कारण कोणी माणसंच नव्हती. कायम सत्तेमध्ये काँग्रेस, भानगडच नव्हती काही. हे वाजपेयींच्या नंतर 99 नंतर हे सुरू झालं सगळं. आणि मोदी आल्यानंतर अचानक उफाळून आल्यासारखं झालंय ते. कारण सगळा
इतिहास लोकांसमोर यायला लागला. सगळा खरा इतिहास यायला लागला. खरं 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 यायला लागलं. लोक अभ्यास करायला लागले. अभ्यास करणारी आमच्यासारख्या माणसांना बोलण्याचं एक बळ मिळालं. व्याख्यानं सुरू झाली. सोशल मीडिया सुरू झालं. या सोशल मीडियातून तर एवढा मोठी क्रांती घडली आहे की आज आपल्याला असंख्य गोष्टी घर बसल्या कळायला लागल्या. अरे बापरे, आता काय करायचं? मोठा यक्ष प्रश्न आहे काँग्रेस समोर आणि विरोधकांसमोर. हा हिंदू समाज जागा होतोय. ह्या जागा करायला सुरुवात सदतीसल्या सावरकरांनी केली. तेव्हा हे नव्हतं, म्हणून जागोजागी जाऊन अशा सभा घ्यायला लागत होत्या. काही त्या ताटावर बसून मस्त पंचपक्वान्नांचं जेवायचं होतं, ते सोडून एका रिकाम्या ताटावर माणूस बसला. जसं महाराणा प्रतापला सांगत होत्या ना, तुला देश बादशाह बनवतो, फाट्यावर मारलं ना त्याने. सावरकरांचा हा त्याग, हा असीम त्याग आहे. हा त्याग आपल्यापर्यंत पोचत नाही. एक म्हातारा माणूस सांगतोय, मी काळजी करू नका, माझ्या देहाचे तुकडे होतील पण मी देशाचे होऊ देणार नाही. कुठं बोलतोय तो? मुस्लिम लीग सांगते, तुम्ही आम्हाला निवडून द्या, आपला अख्खा हक्काचा मुस्लिम देश आम्ही बनवू. सगळ्या मुसलमानांनी एक गट्टा मतं दिली मुस्लिम लीगला. ज्या एक गठ्ठा 100% मुसलमानांनी मतं दिली. मुसलमानांनी ज्यांना मतं दिली, अर्थात ते का दिली? आपला हक्काचा पाकिस्तान आपल्याला मिळणार म्हणून. मग तो मिळाला. मिळाल्यानंतर ते 100% मुसलमान जायला पाहिजे होते. किती गेले? 10%. 90% राहिले. जे राहिले त्यांना सावरकर, आंबेडकर सगळे विरोध करत होते. सरदार पटेल सगळे सांगत होते, ह्यांना पण जाऊ दे तिकडे. जर इस्लामिक राज्य निर्माण केलंय तर सगळा मुसलमान तिकडे गेला पाहिजे. तिथे 4 काय हिंदू असतील ते इकडे आले पाहिजे. एक प्युअर हिंदू राष्ट्र, एक प्युअर मुसलमान राष्ट्र. पुन्हा गांधी पचकले, नाही नाही नाही, ज्यांना जायचं नसेल त्यांनी नको जायचं. नाही असं कसं? 800 वर्ष इथे राहिले, त्यांना इथल्या मातीबद्दल प्रेम असेल तर ते इथे राहू शकतात. ते राहिले, राहायचंच होतं. म्हणजे पाकिस्तान आम्हाला मिळेल ह्याच्यामुळं ज्यांनी मुस्लिम लीगला निवडून दिलं ते सगळे 90% मुसलमान भारतात राहिले. पाकिस्तानात गेलेच नाही. का गेले नाहीत? परत मागं जा तुम्ही. दारुल इस्लाम बनवायचे. पार्टिशन, तुम्हाला वाटत असेल की 1947 साली देशाची विभागणी संपली. नाही, 47 साली देशाची विभागणी सुरू झाली. कधी विसरू नका. आजही आपण पार्टिशनच्याच अवस्थेत आहोत. आज ह्या दारुल इस्लाम, अरबचं इस्लाम बनवणं, ह्याच्यामध्ये जे कुठलाही मार्ग अवलंबायला त्यांना मोकळीक आहे, त्याच्यामध्ये एक लव जिहाद येतो, त्याच्यामध्ये एक लँड जिहाद येतो. ह्या लँड जिहाद मधनं या काँग्रेसने फक्त बोर्ड आणला. आज मिलिटरी आणि रेल्वे नंतरची सर्वात जास्त क्षेत्रफळ जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. जो अल्लाह, जो इस्लाम या देशातलाच नाही, त्या धर्माची या देशामध्ये सगळ्यात जास्त जमीन. लोकसंख्या जिहाद, लोकसंख्या वाढवत राहायची. 3 करोड 47 ला जे भारतात राहिले ते 3 करोड मुसलमान होते. 79 वर्षांनी 30 करोड झाले. अजून 75 वर्षांनी किती होतील? जगाचा इतिहास आहे, ज्या ज्या देशामध्ये मुसलमानांनी आक्रमण केली आणि ज्या ज्या देशात त्यांची संख्या 30% क्रॉस केली, तो देश इस्लामिक झाला. हे सगळे सिरिया बिरिया हे इस्लामिक देश नव्हते. इराण, इराक इस्लामिक देश नव्हते. या सगळ्यांचा तुम्ही इतिहास वाचा. हे कुठलाही देश इस्लामिक नव्हता. आज भारतामधली 8 राज्य मुस्लिम झाली, मुस्लिम बहुल झाली. ज्या बंगालमधून रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस अशी 1 से 1 नररत्न जन्माला आली, तो बंगाल गेला.
37 पासून सावरकर हिंदूंना जाग करतायत. हिंदू 2025 आलं तरी जागे होत नाही. नाही रे, सगळेच मुसलमान वाईट नसतात रे, आमच्याकडे 2 खूप चांगले आहेत. असंच केसरीच्या कार्यालयामध्ये एक समाजवादी सावरकर म्हातारपणी स्वतंत्र भारतात बसायचे संध्याकाळचे जाऊन. तेव्हा असाच एक माणूस आला आणि म्हणाला, आमच्याकडचे 2 चांगले आहेत. त्याला सावरकरांनी काय उत्तर दिलं आपण उद्या ऐकूया. आणि 46 नंतरचा त्यांचा 66 पर्यंतचा प्रवास, स्वतंत्र भारतात सावरकरांनी काय केलं सगळं ऐकूया. कारण उद्या काहीतरी तुम्हाला तिकडे जायचंय, पहाटे 2:30ला वगैरे उठायचंय. आणि आताच काही लोक असे जिद्दीने जागे राहायचा प्रयत्न करत आहेत. अर्थात ते नॅचरल आहे, आज पण पहाटे उठला असाल ना. हां, आणि एकूण तुमची वय लक्षात घेता. पण सावरकरच म्हणायची कुठं थांबावं हे वक्त्याला कळलं पाहिजे. त्यामुळे अजून थोडा वेळ चाललं असतं असं वाटत असताना थांबावं. आता कधी संपणार बाबा हे, जग मारलेन पहिल्या रांगेत बसलो. सांगत होतो तरी तुला मागं बस झटक्या, तू ना नको तिथे आता उद्या मागं बसूया. काय सांगू मी, सावरकरांवर एवढं नितांत प्रेम आहे ना आपलं. पण ते प्रेम आपोआप नाही झालेलं आहे. त्यांच्या सगळं इतकं वाचून 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 कुठल्या मातीतून बनलाय हो माणूस. काय जगले तो, काय स्वतंत्र भारतात त्यांच्यासारखे अपमान आणि अवहेलना जगात कुठल्याही देशाच्या देशभक्ताची, तो देश स्वतंत्र झाल्यानंतर झाले नसेल इतकी स्वातंत्र्यवीर सावरकरांची झाली. सगळं सांगेन उद्या. हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व म्हणून का इतकं का लागले. हिंदी राष्ट्रवादाला विरोध केला तो मी आज सांगितला, पण हिंदू राष्ट्रवादच का, मानवता राष्ट्रवाद का नाही. आपल्याकडे आहेत ना, त्याने हिंदू म्हणण्याची लाज वाटते नाही का. आम्ही हिंदू बिंदू नाही, आम्ही माणसं आहोत. बरं ठीक आहे, तेच काय आहे ते. आणि मृत्यूपर्यंतचा प्रवास सांगेन. आणि मग परवा आपण सेल्युलर जेलमध्ये जाणार आणि त्या दिवशी अख्खा अंदमान शिक्षा. भयानक काटा येतो अंगावर, डोळ्यातनं अश्रू येतात. काय माणूस सहन करत होता, एक माणूस इतकं सगळं फक्त आणि फक्त राष्ट्रासाठी सहन करत होता. म्हटलं ना 6 काय 10 दिवस 15 दिवस सावरकर व्याख्यानं चालू शकतात. त्यांच्या एकेका वाक्यावर एक 1.5 तास आपण बोलू शकतो, इतके सावरकर आहे. सावरकरांनी वक्त्याला फार सुंदर सांगितलं की एखादं गोष्ट आपण वाचल्यानंतर ते कधी एकदा मी लोकांना जाऊन सांगेन, अशी जे उतावीळपणा येतो तेव्हा वक्तव्य करा, तुमचं वक्तृत्व चांगलं होतं. तो उतावीळ व्हायला पाहिजे. म्हणून मी कधी एकदा हे भेटतो आणि यांना सगळं एकदा सांगतोय, काय सांगू काय नको कळत नाही. काही लिहिलेलं नसतं, काही नसतं. मी आणि पार्थ असेच उत्स्फूर्त बोलत असतो आम्ही. तर सावरकरांनी 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहिलंय एकट्या स्वतः. आणि मग त्यांच्यावर अनेकांनी एवढं लिहून ठेवलंय. एक जन्म एका महापुरुषाला दिला तरी संपणार नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी साधारण 2 जन्म लागतात शिवाजी महाराज समजून घ्यायला, तसंच आहे सगळं. ही सगळ्या विभूती अशाच आहेत. सगळे आपले मुख्य 5 संत घ्या, एक ज्ञानेश्वरी फक्त वाचायला घेतली तर 1 जन्म पुरत नाही. एक समर्थ रामदासांचा अभ्यास करायला गेला पुरत नाही. एक नामदेव महाराजांचे 4 अभंग पुरत नाही. अशी वैभवशाली परंपरा आहे या देशाला. हा हिंदूंचा देश आहे. हिंदू म्हणजे नेमकं काय, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व का, अट्टहास आहे. उद्या बोलूया आपण. धन्यवाद.